आलोक शेख यूएस गए, आपको पता है, उन्होंने वहाँ एमएस किया। एमएस करने के बाद एक स्टार्टअप के साथ उन्होंने काम चालू किया जब भी कोविड का पीरियड था, लेकिन उसके बाद उनको जो ब्रेक मिला है, शायद आपको बहुत खुशी होगी कि वो यूएस एफडीए में ज्वाइन किए हुए हैं। बहुत बहुत खुशी है और उनका सत्कार करने के लिए मैं स्टेज पे बुलाना चाहता हूं सुधीर शेठ। शायद वो मेरे से भी बेहतर आपको बताएंगे आलोक के बारे में। खरं तर ही घोषणा आम्हाला आनंद देण्याची आहे, कारण का माझ्या मुलगाचा तो मित्र जवळचा अतिशय, आणि दोघांनाही मोठं होताना आपण पाहिले, आणि त्याच्या प्रगतीचा प्रत्येक आले त्याच्या वडिलांकडून कायम समजत असतो. खूप छान आहे, अभिमान आहे. मला असं वाटतं त्यांनी एक सुंदर असं या निमित्ताने गाणं तरी म्हणावं असं मला वाटतं. नाही नाही, तो दो लाईन तो बनती आहे, त्याला एक ऑप्शन आहे दुसरा, गाणं नसेल तर आपण डान्स करावा. हां हां हां. तर नेमकं आता याविषयी तुझ्या भावना मला जाणून घ्यायच्या. तू काय कसं वाटतं, कसं वाटतं, म्हणजे आता तुझ्या लग्नाविषयी नाही, म्हणजे एकूणच ह्याच्याविषयी कसं वाटतं? ॲक्च्युली खूप चांगलं वाटतं आता इथे येऊन. ऑलमोस्ट 4.5 वर्षांनी आलो मी महाडमध्ये. मी जेव्हा मुंबईमध्ये फ्लाईटमधनं उतरलो, पहिली एकच गोष्ट मनामध्ये होती माझ्या, ती सगळ्यांची मराठीमध्ये बोलायचं. कारण काय खरंच खूप आनंद आला मला सगळ्यांची मराठीमध्ये बोलून. आणि आता ते जॉब वगैरे काय चालूच राहतो, पण आता ठीक आहे, आता मोस्टली वर्षातून एकदा तरी येत राहीन मी महाडमध्ये. नाही नाही लग्न अजून तसं माझ्या भावाबद्दल काय बोलणार मी. आता माहिती आहे आपल्या देशामध्ये खूप चालू आहे रामराज्य वगैरे. एकच लाईन आहेत माझ्या डोक्यामध्ये येते, ती जरी मी लक्ष्मणासारखा नसलो तरी माझा भाऊ माझ्यासाठी रामासारखा. आणि खरोखर यांनी मला कोविडमध्ये खूप हेल्प केलं आहे, आणि थँक्यू. एवढंच.